या दोन संतोषनी जे आपल्या विधानसभेचं वाळवंट केले, विधानसभेची वाट लावली, तर या विद्यमान आमदार साहेबांनी किती शिकले ते तर मला माहीत नाही. कोणी म्हणतं 7वी शिकले, कोणी म्हणतं 1ली शिकले, कोणी म्हणतं 2री शिकले. मी त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडतानाचा टी व्हीवर एक व्हिडिओ पाहिला होता. त्यांना तो प्रश्न तर काय मांडता तर आला नाही, बोलता पण आला नाही. आणि दुसरं ऐकलं की त्यांनी मुंबईला 2-2, 3-3 PA ठेवलेत. ते वाचून सांगतात, काय सांगतात, त्यांना काही प्रश्न नाही मांडतात. आणि दुसरं ते ऐकलं की त्यांनी PA ठेवलेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा वाळवंट करून ठेवण्यास हे दोन्ही संतोष जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक यांनी केलाय. डॉक्टर संतोष टारफे आणि संतोष बांगर यांनी कधीच मूलभूत प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला नसल्याची टीका देखील यावेळी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहुयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्येच अनेक जे काही उमेदवार असेल मतदारसंघातले ते त्याच पद्धतीने कामाला लागलेत. गाठीभेटी देखील त्यासाठी दौरे देखील करू लागलेत. आज माझ्यासोबत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक आहेत. साहेब, काय विकासाचा अजेंडा असणार आहे? कुठल्या अजेंडाच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? काय सांगाल, काय वाटतं? कळमनुरी विधानसभा मागच्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर कळमनुरी विधानसभेचा विकास होण्यापेक्षा कळमनुरी विधानसभा 20 वर्ष मागे गेलेली आहे. आणि कळमनुरी विधानसभेचा आमचा तर एजेंडा आहे की शेती, शिक्षण, आरोग्य आणि येथे रोजगार निर्मिती कशी होईल यावर काम करणार आहे आम्ही. स्वर्गवासी राजीवजी सातवांनी या कळमनुरी विधानसभेमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे कॉम्रेड विठ्ठलराव नाईक होते, मारुतरावजी शिंदे होते, रजनीताई सातव होत्या. यांनी कळमनुरी विधानसभेतले राहणारे होते आणि यांनी कळमनुरी विधानसभा हे स्वतःचं क्षेत्र, स्वतःचं घर इथं होतं, ते स्वतः राहणारे इथं होते आणि त्यांनी खरं कळमनुरी विधानसभाचा विकास करण्यासाठी खरं काम केलं होतं. तर हे आत्ताचे आजी माजी दोन्ही आमदार आहेत. हे दोन्ही आमदार हे कळमनुरीतले तर नाहीतच, तर हे दोघंही हिंगोलीचे आहेत. आणि कळमनुरी विधानसभेतून ते दोन्ही उमेदवार जे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी लढत असलेले संतोष टारफे म्हणजे महाविकास आघाडीतले आणि महायुतीतले विद्यमान आमदार संतोष बांगर साहेब आहेत. हे दोन्ही संतोषचं मोठं आव्हान आपल्याला असणार आहे. काय वाटतं, काय भावना? या दोघांचे आव्हान असं काही वाटत नाही. यांचं आव्हान वाटलं असतं जर ते राजूजी सातवांसारखं त्यांनी जर काम केलं असतं. तर मागच्या 5 वर्षापूर्वी संतोषरावजी टारफे साहेबांनी येथे आमदारकी गाजवली, पण त्यांच्या आमदारकीमध्ये मी तर कुठलं टी व्हीवर असं बघितलं नाही की एखादा प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडला असेल. त्यानंतर हे बांगरसाहेब आले, ते बांगरसाहेब तर त्यांच्यापेक्षा डेंजर दिसले मला. त्यांनी एकच प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कळमनुरी विधानसभेचं महाराष्ट्रात असं झालं. मला महाराष्ट्रातून माझे जेवढे मित्र आहेत महाराष्ट्रात जिथं डॉक्टर आहेत त्यांनी सगळ्यांचे फोन आले, म्हणले जनतेनं अशा माणसाला कसं निवडून दिलं की जो एकही प्रश्न मांडू शकत नाही. आणि या दोघांनीही कळमनुरी विधानसभेला 20 वर्ष मागं नेलं. आज आपण जर बघितलं तर कळमनुरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या 2 धरणापैकी धरणं आहेत आणि त्याचं पाणी एवढं मोठं पाणी आहे, त्या पाण्यावर आज अर्धी परभणी, अर्धा नांदेड जिल्हा हा त्याच्यावर जगतोय. आणि या दोघांनीही कळमनुरी विधानसभेला ते पाणी मिळावं किंवा कळमनुरी विधानसभामध्ये काही विकास व्हावा यासाठी कुठल्याही गोष्टीवर काम केलेलं नाही. त्यांनी कळमनुरी विधानसभेचे प्रश्नसुद्धा विधानसभेत मांडले नाही. मागचे या अगोदरची 5 वर्ष माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे हे होते आणि त्यानंतर हे विद्यमान आमदार संतोष बांगर साहेब. हे दोन्ही आमदारांनी प्रश्न सोडवले वाटतं का? विकास कशा पद्धतीने झाला वाटतं, काय वाटतं? आत्ताचे जे आमदार आहेत संतोषरावजी बांगर साहेब यांनी कळमनुरी विधानसभेमध्ये रस्त्यावर रस्ते खूप केले. पहिला रस्ता फोडायचा आणि दुसरा रस्ता करायचा. आता कळमनुरीमध्ये जर बघितलं तर कळमनुरीतले आम्ही डॉक्टर्स असोसिएशननं एवढे झाडं लावले होते
आणि बघितलं की एकही झाड ठेवलं नाही त्यांनी. आमच्या दवाखान्याच्या समोरचं एक झाड होतं आणि खूप सुंदर झाड होतं. झाडाची सावली खूप पडायची. आम्ही त्या लोकांना बोललो, झाडं तोडू नका. ते म्हणले नाही, आम्ही हे झाडे विकत घेतले. म्हणजे त्या झाडामधून पण त्यांनी पैसे कमवले. हे जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे. हे जिल्हा परिषदचं ग्राउंड एवढं चांगलं होतं. एकमेव कळमनुरीमधली एकमेव सरकारी शाळा होती, ज्या शाळेपर्यंत 10वीपर्यंतचं शिक्षण होतं. खूप मोठं ग्राउंड होतं. ते पण त्यांनी उद्ध्वस्त केलं. त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये जिथून पर्सेंटेज मिळतं, जिथं त्यांना पैसा मिळतो, तिथे काम केलं. आणि संतोषराव टारफे साहेबांनी मी बघितलं, सत्तेत असतानासुद्धा त्यांनी काही काम केलं नाही. कुठलाही प्रश्न मांडला नाही. कुठलाही प्रश्न त्यांनी प्रश्न मांडायचं सोडून द्या. त्यांनी आहे ना की त्यांनी स्वतःलाच न्याय दिला नाही. संतोषरावजी टारफे साहेबांच्या शेवटच्या काळामध्ये या बांगर साहेबांनीच त्यांना खूप काही शिव्या दिलेल्या मी सोशल मीडियावर बघितल्या होत्या. त्यांना म्हणजे जे काही शब्द वापरू नये अशा शिव्या दिल्या होत्या. आमदारांना म्हणजे पोलीस स्टेशनला केस करायला जावं लागतं. याच्यापेक्षा काय, जर स्वतःची सुरक्षा करू शकत नाही तर तो जनतेचं काय सुरक्षा करू शकणार आहे. हे असे या 2 आमदारांनी मागच्या 10 वर्षामध्ये काम केलेलं आहे. मतदारसंघामध्ये आपण म्हणता की विकास झाला नाही. विद्यमान आमदारांनी कशा पद्धतीनं म्हणजे हजारो रुपयांचा, कोटीचा निधी तो आणलाय म्हणतात आणि मतदारसंघाचा मी कायापालट केला असं सुद्धा अनेक वेळा ते भाषणातून म्हणतात. काय वाटतं? हो ना, मी पाहिलं निधी आणला, निधी लावल्याचे पोस्टर. हिंगोली तर परेशान आहे. हिंगोलीमध्ये जिथं पाहावं तिथं त्यांचंच पोस्टर. कळमनुरीपेक्षा हिंगोलीमध्ये आता मागच्या महिन्यामध्ये दसरा महोत्सव झाला. कळमनुरीच्या दसरा महोत्सवामध्ये एकही फोटो नाही आणि हिंगोलीच्या दसरा महोत्सवामध्ये नुसते फोटो. हिंगोलीला मला तर वाटतं कळमनुरीपेक्षा हिंगोलीलाच यांनी परेशान केलेलं आहे. आणि जो निधी आणला त्या निधीचा पूर्ण उपयोग केला त्यांनी. आता म्हणजे त्यांची देवाची यात्रा काढली, कावड यात्रा काढली. आणि खरं म्हणलं तर देवाच्या पवित्र यात्रेमध्ये लहान लहान मुलांना दारू मिळणं हे चुकीचं आहे. त्या कावड यात्रेच्या दिवशी मी बघितलं की असा एकही धाबा नव्हता की त्या धाब्यावर 18 ते 20 वर्षाची मुलं होते. आता मागच्या या 2 महिन्यामध्ये जर बघितलं तर असं कोणताच परिसर दिसला नाही की ज्या परिसरामध्ये त्यांनी पैसे वाटले नाही. त्यांनी पैशाचा अपयोग केला. विकास जर करायचा असता तर मला जर हीच संधी मिळाली असती की माझ्याकडे विकास करण्याची संधी जर मिळाली असती तर मी पहिला प्रश्न उचलला असता की इसापूर धरणाचं पाणी या कळमनुरीच्या परिसराला मिळावं, सिद्धेश्वर धरणाचं पाणी औंढाच्या परिसराला मिळावं आणि शेतीमध्ये सिंचनाचा प्रश्न मिटावा. विद्यमान आमदारांनी मागच्या 5 वर्षामध्ये विकास केला वाटतं का? कुठला मुद्दा त्यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला आणि जनतेला नाही मिळाला वाटतं? काय वाटतं? विद्यमान आमदार साहेबांनी किती शिकले ते तर मला माहीत नाही. कोणी म्हणतं 7वी शिकले, कोणी म्हणतं 1ली शिकले, कोणी म्हणतं 2री शिकले. पण मी एक त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडतानाचा टी व्हीवर एक व्हिडिओ पाहिला होता. त्यांना तो प्रश्नाचा काय मांडता तर आला नाही, बोलता पण आला नाही. आणि दुसरं ऐकलं की मी त्यांनी मुंबईला 2-2, 3-3 PA ठेवलेत. ते वाचून सांगतात, काय सांगतात, पण त्यांना काही प्रश्न नाही मांडतायत. आणि दुसरं ते ऐकलं की त्यांनी PA ठेवलेत पण त्यांचा PAचा काय पगार पण केला नाही. असं हे सध्याच्या आमच्या आमदाराची कंडिशन आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 संतोषचं मोठं तगडं आव्हान आपल्या समोर आहे. कशा पद्धतीनं तुमचा सामना असणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही विजय खेचून आणणार आहात? काय वाटतं? कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? काय वाटतं? कळमनुरी विधानसभेची निवडणूक ही माझी विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे. कळमनुरी विधानसभेचे म्हणजे मूलभूत प्रश्न शेती, शिक्षण, पाणी, आरोग्य आणि रोजगार निर्मिती. कळमनुरी विधानसभा क्षेत्रातली जमीन खूप चांगली आहे, सुपीक आहे आणि जमिनीला पाणी पण भरपूर आहे. पण पाणी एवढं असूनसुद्धा जमिनीला पाणी मिळत नाही. मोठाले 2 धरणं आहेत, इसापूर आणि सिद्धेश्वर. हा सिंचनाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की शिक्षणाचा. तुम्ही जर बघितलं तर कळमनुरीच्या बाजूला पुसद आहे. रोजगारांचा मुद्दा इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. बेरोजगार झाले असं म्हणायचं आहे आपल्याला.
रोजगार या आमदारांनी मागच्या 10 वर्षामध्ये अशी कुठली इंडस्ट्री आली तुम्हीच सांगा. मला तर एखादी अशी इंडस्ट्री आणली किंवा शेतीला पूरक असा उद्योगधंदा आणला किंवा एखादा कुठला कारखाना काढला असा कुठलाच नाही ना. त्याच्यामुळे इथलच्या लोकांना म्हणजे हे सोयाबीन वगैरे कापूस निघाली की संपलं, कामच नाही. त्यामुळे यांना ऊसतोडीसाठी बाहेर जावं लागतं. विजयाचा गुलाल कशा पद्धतीनं ओढून आला, काय वाटतं, कितीची लीड असणार आहे, कशा पद्धतीने आपला विजय होईल वाटतं, काय वाटतं? विजयाचा गुलाल तर हा माझ्या हातात नाही. मी तर फक्त जनतेला एवढंच सांगेन की मी या कळमनुरी विधानसभेचा भूमिपुत्र आहे आणि मी या विधानसभेमध्ये जन्मलो, इथं शिकलो, इथं वाढलो आणि या विधानसभा क्षेत्रामधले सगळे लोक माझे आहेत. हा माझा मतदार आहे आणि मी माझ्या मतदारांना एवढंच सांगू शकेन की मला जर खरंच संधी जर या मतदारसंघानं जर दिली तर या मतदारसंघाचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते शेती, शिक्षण, आरोग्य आणि पाणी या विषयावर काम करेन. आणि या 2 संतोषनी जे आपल्या विधानसभेचं वाळवंट केलं आहे, विधानसभेची वाट लावली, तर या विधानसभेचा विकास करण्यासाठी मी काम करेन. एकंदरीत हे होते वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक यांनी दोन्ही संतोषनी मतदारसंघाचा कायापालट नाही तर या मतदारसंघाचा वाळवंट करून ठेवण्यास हे दोन्ही संतोष जिम्मेदार असल्याची भावना देखील यावेळी त्यांनी व्यक्त केलेली. माझ्या सहकारी आकाशसह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.